आधी मला सांगितलं होतं की एका मुलीचा बाप करायचं म्हणून, तर मी बोललो नाही, मला तर नाही करायचं. जंगल हे शांत असतं, म्हणजे कॅरेक्टर पण एकदम शांत आहे तो काही करू शकतो. या स्क्रिप्टीमध्ये कोणाला हिरो म्हणून घ्यायचं, कोणाला विलन म्हणून घ्यायचं, आणि पहिलीच कशी माझी लॉक झाली. खरं तर एवढी भीती वाटत नव्हती, कारण सगळे होते, पण थोडीफार भीती कुठेतरी होती, कारण जंगलामध्ये वाघ वगैरे सगळे फिरायचे. चित्रपट अशी गोष्ट आहे की समाजाला काहीतरी चांगलं देते आणि त्यातनं समाज काहीतरी बदलत जातो. नमस्कार मंडळी, मी साहिल रवी खरे लोकशाही मराठीच्या स्टारशाही या खास भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, येत्या 19 सप्टेंबरला अरण्य नावाचा एक कमाल सिनेमा येऊ घातलेला आहे. त्यानिमित्ताने या सिनेमाची स्टारकास्ट आपल्यासोबत आहे, आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेले आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला लोकशाही मराठीवर खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं. आता मला कलाकारांनाच विचारायचं आहे की हा सिनेमा टीजर पाहिला, खूप कमाल टीजर आहे आणि म्युझिक सगळं मस्त व्यवस्थित जुळून आलं आहे. आता मला असं विचारायचं आहे की कलाकार म्हणून किंवा दिग्दर्शक म्हणून आपण अशा प्रकारच्या आशयाचा सिनेमा करावा असं का वाटलं, आणि आपण या सिनेमाचा भाग असावा असं का वाटलं? मुळात संकल्पनाच खूप वेगळी होती. म्हणजे की बरेच मला असं वाटतं की वर्ष आपण बोलतो आहे फक्त की असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, पण आपण प्रयत्न करतो आहे की नाही, हे कुठेतरी आपलं एक कलाकार म्हणून मला पण असं वाटत होतं की आपण खरंच प्रयत्न करतो आहे का. पण एखादा असा सिनेमा आला आणि समोरून नाही, लुक अँड फील कसा असेल, त्याच्यानंतर त्याचं आपलं प्रेझेंटिंग कसं असणार आहे, हे जेव्हा प्रीला कळतं ना, तेव्हा खरंच अजून मजा येते. अगो 100% तर आपण पोचू शकत नाही, पण तिथपर्यंत जाण्याचा तर रस्ता आपण चालायला सुरुवात करू शकतो. तर मला असं वाटतं की हे पाऊल अमोल सरांनी उचललं आणि अतिशय सुंदर पद्धतीने, म्हणजे आमचे सिनेमॅटोग्राफर जे आहेत लवेश दादा, त्यांनी अतिशय खूप सुंदर फ्रेम टू फ्रेम लावलेले आहेत. आणि म्हणजे BGM असेल किंवा हे प्रत्येक गोष्ट इतकी जुळून आली ना, त्यामुळे असं वाटतं की अरे खूप छान प्रोजेक्टचा आम्ही एक भाग झालो आहे. आणि सिनेमाबद्दल सांगायचं तर म्हणजे आधी मला सांगितलं होतं की एका मुलीचा बाप करायचं म्हणून, तर मी बोललो नाही, मला तर नाही करायचं. पण जेव्हा कथा ऐकली ना, तर ते वाटलं की मला असं वाटलं की टिपिकल असेल ना, एका वडिलांचं त्याच्या मुलीवरचं प्रेम, त्यासाठी संघर्ष काय असेल किंवा सगळं कसं काय असेल. पण जेव्हा ते सगळं ऐकलं तर ही कथा किती विचारांची आहे, किंवा एक जंगलातली कथा आहे, तिथे राहणाऱ्या लोकांची कथा आहे, किंवा व्यथा असतील त्यांच्या, सगळ्या या सगळ्याचं संमिश्रण म्हणजे ती कथा म्हणजे अरण्य. म्हणजे ऑफकोर्स अरण्य म्हटलं की जंगल येतं, पण त्यातलं एक कथानक, आणि म्हणून एक वेगळं कथानक होतं. असं वाटतं की तो जो म्हणजे आपण म्हणतो, मी आता म्हणालो ना, ज्याची फ्रेमिंग असेल किंवा ते जंगल हे शांत असतं, म्हणजे कॅरेक्टर पण एकदम शांत आहे तो काही करू शकतो, पण तो किती संयमाने सगळं करतो, एक शांत डोक्याने राहतो. म्हणजे ते जंगलाच्या ॲटमॉस्फिअरला साजेसं जे कॅरेक्टर त्यांनी जे उभं केलं आणि ते करायला मला त्यांनी संधी दिली, त्यामुळे खरंच मी त्यांचा आभारी आहे. आणि मला वाटतं मी पात्र ठरलो आहे. आता 19 सप्टेंबरची वाट बघतो आहे की आता लोक त्या सिनेमाची वाट पण बघत आहेत. सो त्यांना ते कसं वाटतं आहे, कसा सिनेमा आवडतो, याची जास्त आतुरता लागली. आता आपल्यासोबत सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक अमोल सर आहेत. अमोल सर, मला तुम्हाला विचारायचं आहे आणि हे जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून की ही सिनेमाचं लिखाणसुद्धा तुम्ही केलं आहे. तर लिखाण, ती स्क्रिप्टिंगवर काम सुरू असताना ते दिग्दर्शन सुरू करताना ती सगळीच प्रोसेस कशी होती, थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. आणि या प्रोसेसमध्ये तुमच्या डोक्यात असं होतं की कोण कलाकार राणादात घ्यायचं आपल्याला या रोलसाठी, काय असं आलं डोक्यामध्ये? नक्कीच. ॲक्च्युली मी मूळचा गडचिरोलीचा रहिवासी आहे, त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी बघत आलेलो आहे. तर जेव्हा कथेचा आम्ही म्हणजे जेव्हा मी कथा लिहिली होती आणि प्रोड्युसर्सने ऐकवली होती, त्यावेळेस ते नक्कीच ठरलं होतं की या स्क्रिप्टीमध्ये कोणाला हिरो म्हणून घ्यायचं, कोणाला विलन म्हणून घ्यायचं. आणि माझं नशीब एवढं चांगलं आहे की त्या कास्टिंगला एकदम परफेक्टली टिक झाल्यात आणि पहिलीच कास्टची माझी लॉक झाली. सो मी ज्यांना अप्रोच केलं आहे त्यांनीच हो म्हटलं, असं झालं. सो येस. आणि जी कथेची सुरुवात आहे ती मी लहानपणापासूनच अनुभवलेल्या आहेत गोष्टी किंवा मी बघितलेल्या गोष्टी आहेत, त्याचाच मी थोडासा सारांश कथेमध्ये टाकत गेलो आणि स्क्रीन प्ले त्याचा झाला. काही फिक्शनाइज गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, त्या आपण चित्रपटासाठी केल्या आणि आताच चित्रपट तयार झालेला आहे आणि 19 एप्रिलला येतो आहे. या सिनेमाचा जेव्हा मी टीजर पाहिला ना, तेव्हा ते लोकेशन मी बघितलं, जंगल आहे, घनदाट जंगल आहे. आणि तो शूटिंग दरम्यानचा एक्सपिरियन्स कसा होता, मला ते जाणून घ्यायचं. मला तुला विचारायचं, तुला म्हणजे काय असं एक्सपिरियन्स आला, भीती वगैरे वाटली शूट करताना जंगलामध्ये एवढं? खरं तर एवढी भीती वाटत नव्हती, कारण सगळे होते, पण थोडीफार भीती कुठेतरी होती, कारण जंगलामध्ये वाघ वगैरे सगळे फिरायचे. आणि आम्हाला तेव्हा कळालं तिथं की त्या नदीच्या इथं जिथं आम्ही शूट करत होतो तिथं आत्ता म्हणजे दर रात्री तिथं वाघ पाणी प्यायला यायचं. तू कधी बघितला वाघो? नाही, झूमध्ये बघितलं.
तर आणखीन असे काही एक्सपिरियन्स आले तुम्हाला शूटिंग दरम्यान, चॅलेंजेस आले का? कारण की जंगल वगैरे म्हटलं तिकडे सहसा शूट करणं खूप चॅलेंजिंग असतं. तर चॅलेंजेस असे काही खूप जास्त आलेले नाही, कारण प्री प्रोडक्शनमध्ये आम्ही बऱ्यापैकी रेकीमध्ये आम्ही बऱ्यापैकी गोष्टी केल्या होत्या आणि जेव्हा मी परमिशन्स आणि हे केलं होतं त्यावेळेसच वन विभाग किंवा पोलीस अधिकारी यांच्याकडनं पूर्णपणे सपोर्ट होता आणि अर्थातच गावकरी लोक ज्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं, त्याच्यामुळे चॅलेंजेस तेवढे नाही आले. काही छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात शूटवर, आपण ज्या करतो त्याच थोड्या घडलेल्या, पण असं खूप मोठं चॅलेंज आलं आणि असं काही झालं अशातलं तर काही झालेलं नाही. बरं, आता पुढे मी जे विचारेल त्याची उत्तराची सुरुवात तुम्ही करा चेतन, कारण की तुम्ही सिनेमामध्ये खूप तुमचं कॅरेक्टर कमाल वाटतं आहे, इथे तुम्ही गप्प बसलायत. तर मला असं विचारायचं आहे की या सिनेमाच्या निमित्ताने एक वेगळा अनुभव तुम्हाला घ्यायला मिळाला. ज्या प्रकारे जे नक्षलवाद्यांचं ते आयुष्य तुम्ही दाखवलेलं आहे सिनेमावर, तर वेगळा एक अनुभव घ्यायला मिळाला. तर काय नवीन असं शिकायला मिळालं जे अगोदर तुम्हाला माहीत नव्हतं? काय देऊन गेला हा सिनेमा शूटिंग दरम्यान, काय सांगाल? शूटिंग दरम्यान तर आम्हाला त्या लोकांबरोबर राहायला मिळालं की ती लोकं भेटली. काही आमच्यावर गप्पा मारायला पण आले होते तिथली लोकं ते. तर असं वाटलं की जे आपण त्यांच्याबद्दल विचार करतो की तिथे जाणं म्हणजे चुकीचं आहे का किंवा काय, तर तसं तिथं काहीच नव्हतं. कारण का ती लोकं पण सामान्य माणसासारखे जगत होते आणि गंमत अशी होती की आम्हाला ती जी भीती होती की आपण जे म्हणतो की नक्षलवाद आणि असं सगळ्या गोष्टी किंवा सामान्य लोकं घाबरतात या गोष्टींना, तर आम्ही तिथे जाऊन आमचे विचारच बदलले. त्या लोकांबद्दल बघण्याचे दृष्टिकोन बदलला आमचा. आणि तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला की हा चित्रपट करावासा का वाटला किंवा काय, तर मला त्याचं उत्तर असं द्यावंसं वाटतं की आपण समाजाला काहीतरी देणं लागतो. की चित्रपट जेव्हा एखादा ग्रुप बघतो, चित्रपट अशी गोष्ट आहे की समाजाला काहीतरी चांगलं देते आणि त्यातनं समाज काहीतरी बदलत जातो. तर जसं की 3 इडियट्स फिल्म आली होती, त्यानंतर खूप आईवडिलांनी आपल्या मुलाला विचारलं, तुला करिअरमध्ये काय करायचं ते सांग. किंवा मग मुन्ना भाई आल्यानंतर गांधीगिरीमध्ये म्हणजे सच्चाईमध्ये कसं जगावं, चांगलं कसं वागावं, हे चित्रपटातनं लोकं घेतात. किंवा चित्रपटात हा माध्यम असं आहे की समाजाला काहीतरी देतो. तर ही जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट सरांनी ऐकवली तेव्हा असं झालं की अरे, मुलीचं शिक्षणाचं महत्त्व किती मोठं आहे, जे आपण ह्या समाजाला देणार आहोत या चित्रपटाच्या माध्यमातून. आणि कथा एवढी सुंदर आहे किंवा एक फॅमिली ड्रामा आहे, थरार आहे, गंमत आहे सगळी. आणि स्वार्थ थोडासा असा होता की मला पहिल्यांदा विलन करायला मिळत होता. त्यामुळे म्हटलं अरे वा, ही संधी आपण घ्यायलाच हवी. त्यामुळे पटकन सरांना म्हटलं हो करूयात, मग काय आपण धमाल करू याच्यामध्ये. तर अशी सगळी गंमत आली आणि बरेचसे किस्से पण आहेत तिथले. हो. सगळ्यात आधी पहिला किस्सा तर सर सांगू देत. त्यांचा पहिल्या दिवसाचा किस्सा आहे, त्यामुळे. काय घडलं होतं पहिल्या दिवशी, प्लीज? अरे, पहिल्या दिवशी म्हणजे पहिलाच दिवस जिथे मी पोचलो आणि पहिलाच सीन दिवसभरातला की जंगलातून मी बाहेर येतो असा तो सीन होता. आणि जस्ट सगळं झालं, शूट वगैरे झालं आणि थोडंसं आपण खूप शूट असतं ना, तर जरा थांबलो होतो आम्ही. आता लंच ब्रेक झालं, जरा थांबूया आता. लंच चालू आहे तिथे सोबत गावकरी होते, त्यांच्या चर्चा चालू झाली. अरे, ते हल्ला झाला आज एका बाईवरती, वाघांनी हल्ला केला. तर म्हटलं ओके असेल. म्हटलं कुठे झालं? नाही इथेच आपल्याच गावात झालं. म्हटलं ओके. हां, पण इथून 500 मीटरवरच झालं, त्यामुळे जरा सांभाळून, तुम्ही जरा खाली जंगलात चाललं आहे तिथे जरा सांभाळून जा, कारण की इथून फक्त 500 मीटरवरती वाघांनी भर दुपारी एका शेतात एका स्त्रीवरती हल्ला केला होता. आणि तिथे म्हणजे हल्लोच मी ना, नुकतंच लग्न झालं आहे. बरं, लग्न झाल्यापासून शूटिंगलाच बाहेर होतो आणि त्यात हा अनुभव असा. म्हटलं डोक्यात एकच, घरी जाऊ ना व्यवस्थित, त्यात नक्षलाच्या कपड्यांमध्ये, म्हणजे सगळं ते डोक्यामध्ये बिरबिरायला लागलं. पण तिकडचे जे ग्रामस्थ होते आणि ऑफकोर्स सर पण त्या भागातले असल्यामुळे त्यांची तिकडे ओळख होती, त्यामुळे तिकडच्या हा अनुभव जो होता तो आम्हाला आधी त्यांनी सांगितला होता की अशा गोष्टी होतात. पण त्यांनी तेव्हापासून सांगितलं की कुठे एकटं जाऊ नका तुम्ही, कारण त्यांनी मला बघितलं ना, मी खालीहून एकटा वरती येतो आहे आणि सगळं युनिट वरती उभं आहे. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांच्या आजूबाजूला कुठेतरी थांबा, म्हणजे तुम्ही ग्रुपने असाल तर तुम्हाला त्रास नाही होणार. प्राणी आले कोणते, म्हणजे वाघ असं नाही, दुसराही कुठला प्राणी येऊ शकतो. तर मग ती जरा धडकी तेव्हापासून जरा भरली होती की शूट करताना की आजूबाजूला कुठे असं एकटं जायचं नाही, जरा आजूबाजूला बघूया. किंवा गावात, आम्ही ज्या गावात शूट करत होतो ना, ते गाव पण एक 10 घरांचं गाव आहे. म्हणजे तुम्ही जे टीजरमध्ये वगैरे सुद्धा बघितलं असेल, ते रिअल लोकेशन आहे, जे शासनाने त्यांना करून दिलेलं गाव आहे. तर त्या अशा गावांमध्ये शूट करणं, हे असे अनुभव. आणि त्या गावातसुद्धा लोक मला ओळखत होती राणादा म्हणून, जसं तू आता नाव घेतलंस राणादा या भूमिकेत. सो खूप छान वाटलं तेव्हा. आणि त्यांच्याबरोबर बसून ते आम्हाला चहा करून देत होते, कारण की मोबाईललाही नेटवर्क नव्हतं तिथे.
सो म्हटलं बिस्किट आणायचं तरी 20-30 किलोमीटर लांब जावं लागायचं. त्यामुळे मग हा जो अनुभव होता ना, हा सगळा अनुभव मला असं वाटतं की तो तेव्हाचाच होता आणि तो पहिला अनुभव होता. कारण नागपूरच्या त्या बाजूला मी कधीच गेलो नव्हतो, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये. त्यामुळे सिनेमा बघताना नुसतं अरण्यच नाही आहे, तर त्या बाजूचं जे निसर्गाचं सौंदर्य आहे, म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्रातलं बघितलं आहे, कोकणातलं बघितलं आहे, मालवणातलं बघितलं आहे, तसं तुम्हाला या सिनेमातून तिकडचं सौंदर्य दिसणार आहे. आता मला तुला असं विचारायचं आहे, तू या अगोदर काम केलं आहे कुठे? तुला माहीत होतं तू त्यांच्यासोबत काम करते तर की मोठे मोठे कलाकार आहेत, तुला कळलं तर तुझी रिॲक्शन काय होती की आपल्याला असा असा सिनेमा करायचा आहे, एका जंगलात जाऊन शूटिंग करायचं आहे, काय वाटलं तुला? खरं तर मला काहीच माहिती नव्हतं. मला फक्त एवढं माहिती होतं की आम्हाला नागपूरला जायचं आणि शूट करायचं आहे. आणि मग तिकडे जाऊन मी सगळ्यांना भेटले, मग सगळ्यांशी 2-3 दिवसात मैत्री झाली, मग सगळं नॉर्मल. पण ते आपण हे होतं ना, बिनपगारी फुल अधिकारी नाही का. मग तुझे मित्र जे आहेत, तुझे फ्रेंड्स वगैरे असतील, त्यांना माहिती आहे आता त्यांना काय सांगशील तू? खरं तर त्यांना मी नागपूरला गेले तर तेव्हाच माहिती की मी असं असं आणि कोणाकोणासोबत गेली आहे. हो, मग तू त्यांच्यासोबत जाणार आहेस असं. तर आता मला हार्दिक तुला असं विचारायचं आहे की तुझी जी मालिका होती तुझ्या हाती जीव रंगला, तेव्हापासून तू एक राणादाची ओळख मिळवली, अजूनही तुला त्याच नावाने हाक मारतात. पण आता बऱ्याच दिवसांपासून तू मालिका विश्वात नाही, तर जो तुझा ऑडियन्स आहे, हार्डकोर ऑडियन्स, राणादाचा फॅन फॉलोईंग, त्यांना असं जाणून घ्यायचं आहे की तू परत मालिका विश्वात कधी कमबॅक करणार आहे, कधी तुझा काय आहे प्लॅन असा? नाही, मालिका मी आयुष्यात कधीच सोडणार नाही. मी मालिका करत राहणार, कारण मालिकेने मला मोठं केलेलं आहे. त्यामुळे मी असं काही तुम्ही विचार करू नका की राणादा, हार्दिक जोशी मालिकांमध्ये कधी दिसणार नाही आहे किंवा तो पुन्हा मालिका करणार नाही. मालिका मी करणार, कारण मालिकेने मला कलाकार म्हणून घडवलं आहे, कलाकार म्हणून उभं केलं आहे समाजामध्ये. आणि हार्दिक जोशीला राणादा नावाची पदवी दिलेली आहे, नवं वारसं झालेलं आहे माझं राणादाचं. त्यामुळे ही जबाबदारी आहे माझी. आणि मी कधीच असं म्हणजे डिफरन्स ठेवणार नाही की मालिका नाही किंवा सिनेमे नाही किंवा नाटक नाही, असं काही नाही. तुम्ही जिथे जिथे जे माध्यम आहे अभिनयाचं, तिथे तिथे हार्दिक जोशी हा काम करत राहणार. जशी जशी संधी मिळेल तिथे तिथे मी चांगलं काम करत राहणार आणि खूप प्रयत्न करत राहीन माझ्याकडून की माझ्याकडून तुम्हाला जसं राणादाच्या माझ्या पहिल्या भूमिकेपासून तुम्हाला जे सगळं मिळालं आहे, तसं अजून नव्या नव्या ज्या मी भूमिका करत राहीन, त्यातून मी तुम्हाला काय नवीन आणि वेगळं देत राहीन, याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. आता जाता अगदी शेवटचा प्रश्न सगळ्या कलाकारांना मला हे विचारायचं आहे की ऑडियन्सला तुम्ही काय सांगाल की त्यांनी हा सिनेमा का पाहावा? सिनेमा पाहावा, कारण की वेगळं आहे. जे इतके वर्ष तुम्ही प्रेक्षक वाट बघत होते की अशा पद्धतीचा किंवा अशा लुक अँड फीलचा एक सिनेमा कधी येणार आहे, किंवा BGM जे आपण म्हणतो, कधी कधी आपण म्हणतो की मराठी सिनेमाला BGM खूप कमी मिळतं, तर BGM जे आहे ते तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक ज्याला आपण म्हणतो, ते तुम्हाला या सिनेमात बघायला मिळेल. ऑफकोर्स नात्यांचा सिनेमा आपण बघितलेलाच आहे, पण यामध्ये नातं हे जंगलाशी आहे, जंगलातल्या गोष्टींशी आहे आणि तिकडे राहणाऱ्या एकमेकांमधल्या जे नातं आपण म्हणतो ना की जे नक्षल जी मी भूमिका करतो आहे त्याच्याशी असलेलं एक वेगळं नातं आहे. सो त्याचं एक सगळ्यांचं मिश्रण म्हणून हा एक सिनेमा आहे, ते बघा. आणि सिनेमा अजून एका गोष्टीसाठी बघा, कारण की आम्ही एक उपक्रम केला आहे, एक तिकीट एक झाड. कारण की कुठेतरी आपण आपल्या स्वार्थासाठी आपल्या आजूबाजूची अरण्य तोडत चाललेलो आहोत आणि तिथे आपण उंच उंच इमारती बांधतो आहे, तिथे राहायला जातो आहे. यात आपलाच स्वार्थ आहे. आपलं मनुष्य स्वार्थीमध्ये काय करतो आहे काही कळत नाही आहे. कदाचित येणाऱ्या पिढीला कदाचित झाड हे फक्त पुस्तकांमध्ये बघायला मिळेल. त्यामुळे असा एक आमच्या टीमने उपक्रम घेतला की एक तिकीट एक झाड. म्हणजे इथे तुम्ही अरण्य बघत असाल आणि कुठेतरी नवीन अरण्य तयार होण्याच्या मध्ये तुमच्या नावाचं झाड लागलेलं असेल आणि फक्त झाडच नाही तर त्याची जिओ टॅगिंग होणार, त्याचं संगोपन होतं आहे की नाही हेही कळणार. आणि वनविभाग खात्याने याची दखल घेतलेली आणि आत्ताच म्हणजे चित्रपट रिलीज व्हायच्या आधीच त्यांनी सांगितलेलं आहे की अरण्य या चित्रपटाच्या नावाने आम्ही 1,00,000 झाडं राखीव ठेवलेली आहेत. जशी तिकडे जातील तशी आम्ही झाडं लावू. आणि फक्त झाडं एकाच किंवा पुणे, मुंबई अशा ठिकाणी नसणार. ज्या ज्या जिल्ह्यातून जेवढी तिकीटं जातील त्या त्या जिल्ह्यात तेवढी झाडं लागणार आहेत. तर त्यामुळे एक वेगळा सिनेमा घेऊन आम्ही येतो आहे. म्हणजे जे प्रेक्षकांची इच्छा असते की आपला सिनेमा कधी इतर भाषेमध्ये डब होणार, तर मला असं वाटतं की कदाचित या पद्धतीने आम्ही काम केलेलं आहे. आणि जर तुम्ही तेवढं एक पाऊल चित्रपटगृहाकडे वाढवलं आणि मनापासून हा सिनेमा बघितलास तर नक्कीच आपला सिनेमा हा इतर भाषेत डब होईल. या लेवलचा सिनेमा अमोल सरांच्या आणि त्यांच्या पूर्ण टीमने केलेला आहे. शरद पाटील सर आमचे प्रोड्युसर, त्यांनी खूप मोठं पाऊल उचललं आहे की अशा भागात जाऊन शूट करून. त्यामुळे
मी नेहमी म्हणतो की मराठी सिनेमा फार मोठा आहे आणि तो जास्तीत जास्त मोठा करण्याची ताकद फक्त आणि फक्त मायबाप प्रेक्षकांमध्ये. त्यामुळे तुम्ही एक पाऊल चित्रपटगृहाकडे जा, आम्ही 10 पावलं घेऊन अजून जास्तीत जास्त काम करू आणि नवीन नवीन सिनेमे, नवीन नवीन गोष्टी तुमच्यासमोर सादर करू.